नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना येथून। पारशी टेकडीवरील लोखंडी अँगल चोरणाऱ्या तिघा चोरट्यांना चंदनजिरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या। समृद्धी महामार्गावरील पारशी टेकडीला केलेल्या कुंपणाचे लोखंडी अँगल चोरणाऱ्या तिघा चोरट्यांना चंदनजिरा पोलिसांनी मुसक्या आवळत लोखंडी अँगल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांनी दिली। जालना शहरातील नागरिकांच्या आकर्षण बनवलेल्या पारशी टेकडीला ताराचे कुंपण करण्यात आले होते। मात्र काही महिन्यापूर्वी निधोना येथील तिघांनी सदर अँगल चोरल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तिन्ही आरोपीच्या मुसक्या आवळत चोरलेले 120 लोखंडी अँगल जप्त केले असल्याची माहिती राजपूत यांनी दिली। या संदर्भात लोकात्मा न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीने चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजपूत यांची संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूया काय म्हणाले। चंदनजिरा गुन्हा रजिस्टर नंबर 141/24 येथील फिर्यादी रमेश पंढरनाथ शिंगारे व्यवसाय वॉचमॅन पारशी टेकडी येथे वॉचमॅन असून पारशी टेकडीला कंपाऊंड केलेले आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सदर टेकडीसाठी अनुदान देऊन ते कंपाऊंड करण्यात आलं होतं। सदर कंपाऊंडचे 120 अँगल चोरीला गेल्याबाबत रमेश शिंगारे यांनी तक्रार दाखल केली होती। त्यावरून आपण गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल देशमुख हे करत होते। देशमुख तपासादरम्यान हेड कॉन्स्टेबल देशमुख व हेड कॉन्स्टेबल कलानी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली सदर आरोपितांसंदर्भाने। सदर गुन्ह्यातील आरोपी जुगल प्रकाश ठाकूर वय 35 वर्ष, 2 नंबरचा आहे किशोर रामगिरी वय 35 वर्ष, पांडुरंग विष्णू गिरी वय 31 वर्ष, तिन्ही आरोपी निधोना तालुका बदनापूर येथील राहणारे असून यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली आहे। तपासादरम्यान यांनी गुन्ह्याची कबुली दिली। तसेच त्यांनी जे अँगल चोरी केले होते 120 ते देखील त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे। अँगल साधारण किंमत 24,000 रुपये होती। तसेच त्यांनी गुन्ह्यात जी मोटरसायकल वापरली होती ती देखील गुन्ह्यात जप्त करण्यात आली आहे। तिन्ही आरोपी अटक करून माननीय कोर्टात हजर केले होते। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना।